सुप्रभात मंडळी, कसे काय सगळे बरे आहेत का? आमचं नमस्कार सूरज. हाय नमस्ते. आम्ही आमचं नवीन चॅनल घेऊन आलेलो आहोत. आम्ही खाऊवाले आणि आम्ही आता सध्या आहोत पायकाळा स्टेशनवर आलेलो आहोत. आणि आता सध्याचे वाजलेले आहेत 8:40 झालेले आहेत. आणि तुम्ही जो ब्लॉग बघणार आहात त्या ब्लॉगमध्ये आम्ही पूर्ण फूड रिव्ह्यू देणार आहोत. आम्ही काय खाणार आहोत, कसं करणार आहोत. पुढे आम्ही पण जाणार आहे. तर इट विल बी टोटली सगळं मिक्सर असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर फूड रिव्ह्यू, थोडी मस्ती, थोडं डेस्टिनेशन चालेल. चला भेटूया लवकरच पुढच्या वेळी. मित्रांनो, आम्ही आता सध्या आलेलो आहोत भायखळ्याला. जसं मी तुम्हाला सांगितलं, भायखळा स्टेशनवर येऊन आम्ही आता इथे खाणार आहोत नवीन ग्रॅज्युएट वडापाव, जो आम्ही आता टेस्ट करणार आहोत. आम्ही सगळे 5 जणं, आणि 5 जणांना जी भूक लागलेली आहे त्यानुसार तरी वाटते का आता टेस्टी तर असेलच. सो एकदा फूड रिव्ह्यू करूया आणि चेक करूया की कसा आहे वडापाव, कसं काय असेल. चला, आणि आम्ही तुम्हाला लवकरच कळवतो कसं असेल, काय असेल. बराबर या बायकलाचं नाव लिहिलं त्याच्या समोरच आहे. बोल दे रिव्ह्यू दे पटापट, टाइमच नाही. गरम गरम आहे, चविष्ट आणि तिखट, जसं वडापाव पाहिजे असतो. रेटिंग आई वुड गिव इट 5 out of 4. हाय गाइस, तो आज मैं समोसा ट्राई करूँगा. हर से ऐसा बोला कि ग्रेजुएट का देखते, मेरे को तो लग रहा नहीं, तो भी टेस्ट करता हूँ. दे बोल. अच्छा है. तीखा बहुत अच्छा है, गरम भी है. रेटिंग कॉम्बिनेशन. रेटिंग 8 10 में से 8. हाँ शाबाश. बाकी बाद में देख लेंगे, एन्जॉय करो. अच्छा हो, मैंने पहले रिव्ह्यू दे दिया. आता आलो आपण इथे खायला, तर कटलेट फ्राय करूया. असा नीरजनी वडापाव ट्राय केला, कटलेट फ्राय करूया कसं लागतं, काय लागतं. काय बोल, रिव्ह्यू दे. पूर्ण संपूर्ण टेस्ट छान आहे, नो डाऊट. जशी जी हिरवी चटणी दिलेली आहे, सोबत सुकी चटणी देखील आहे, सो त्याच्यामुळे अजून जास्त टेस्ट येते. आणि जर रेटिंगची गोष्ट केली थोडं सुद्धा आहे, थंड झालं असेल म्हणजे, सो 5 out of 3 तरी देऊ शकतो. 3.5 देऊ शकतो. ओके. ऑनलाइन उधर जाने का वो रहता है मशीन, 5 क्लिक करने का कि वो या फिर. हाँ, हम लोग को पता ही नहीं, पहले बार जा रहे हैं, हम लोग. हाँ सच में. बोला ना, अच्छी बात है. हाँ, मम्मी पापा बाहर भेजते हमारे साथ. हम लोग घर जाते ना तभी सबसे पहले बोले किसके साथ जा रहे हैं. इसलिए भेजा ना, उनको पता. हाँ, तो इसके इन दोनों का ही नाम लेना पड़ता है, तेरा नाम नहीं ले सकते. अच्छी बात है ना. This is a food review vlog, not the roasting vlog. So please. नाही मी बोललो आहे त्यांना, सगळं बघायला भेटेल. हां, ते या ब्लॉग मध्ये सगळं बघायला भेटेल. पादांची मस्ती वगैरे असं नाही का, आम्ही गप केलं, नंतर बीप करावं लागला सगळा ब्लॉग. हां, म्हणजे ते असं नाही का, म्हणजे हाच तो व्यक्ती. फूड रिव्ह्यू असणार असं नाही. तर पादांची मस्ती पण बघायला मिळेल. तुम्हाला 18+ बघायला असेल तर बघू शकता. मी शिवा घालत तयार. आम्ही बिलो 18 आहे. पण एडिटर आपल्याकडे तेवढा बादशाहवाला नाही का ते सगळंच बीप करून देवे. त्याची मजा नाही ना, बॅकग्राऊंड व्हॉइस नाही भाई, आताच पुढे एडिटिंग स्किल वाढलेत. 2 एडिटर रोहित शर्मा. बस झालं, बाकीचं पुढे बघा. आता एंट्री भेटलंय, ऑनलाईन तिकीट काढले, थोडं टाइमपास करू आणि जाऊ आतमध्ये. चला बैठा पुढे, सॉरी बघा पुढे.
आता आम्ही झूमध्ये आलेलो आहे, एंट्री केलेली आहे आणि सूरजने ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. पैसे देणार आहेत त्याला. पुढे आम्ही खूप सारे सिनेमॅटिक शूट्स पैसे घेऊ देणार आहे आणि ते त्याला? अटॅच करू व्लॉगमध्ये. पैसे देणार आहेत त्याला. मित्रांचे पैसे द्यायचे नसतात असं नाही, तो घाबरतो सध्या का पैसे देतील का नाही मित्र वगैरे. आता आम्ही चाललो आहे वाघ बघायला. आणि गर्दी होते ना, गर्दी होते. गर्दी झाली तर मग बघायला नाही मिळत तसं. बघू दे माझा कॉम्पिटिटर कसा दिसतो. अबे इकडे आला हत्ती. बंद करो कुठे? हाथ इकडे जोड़ हत्ती के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. खूप अशा गोष्टी आहेत ज्या बंद हत्ती कधी बंद होता? हत्ती तर आता होता ना. हा. टायगर इथे येतो ना. नाही, लायन आहे इकडे. हो. आला नाही अजून. अबे सालो भूलो मत. लायन नाही आलोय. लायन आला नाही अजून. ते अजून बोलतायत का थांबा. आलोय मी, थांबा, टेन्शन मी घेऊ येतोय. नका. स्वतःला लायन माणूस लायन व्हायला काय बोलणार, काय समजत नाही, काय नाही. ते माणसं काय समजत. आणि इथे जेसीबी की खुदाई बघू शकता, दिसेल तुम्हाला. वाघ बघायला चाललंय वाघ. अस्वला बघून पागल झाले. हे बघा अजून बघू शकता. हो तो तिकडे बघा, तो बघ. दादा इथे बघा. सोड सोड. भालू 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 तो भालू वर चढला. आता चाललोय आम्ही वाघ बघायला. तिसऱ्यांदा बोलतोय मी. आता तिथे आता त्याचा पिंजरा आपल्याला सापडला. अजून फिक्स नाही माहित ना वाघ कुठे. पुढे थांबा दाखवतो. हा, हे इकडचं स्पेशल अट्रॅक्शन वाघ. हा बघा. हा जो दिसतोय लवकर. पुढे जा पाहिजे, पुढे जा. बंद कर, बंद कर ना. हे फोटो घे माझा. फोटो घे ना. गिऱ्यासोबत फोटो घे. व्हिडिओ मध्ये घे मला. इगल बसलाय. फोटो आहे ना साईडला. गेला आतमध्ये. आधी चणे वगैरे टाकू शकत होतो माहिती आहे. चतुर आहे एकदम. माकड बाहेर आलेलं आहे. भाई एक भाग गया अंदर से. एक बार आके हमारे साथ बैठ गया. गजब बेइज्जती. खास राजस्थान से आया हुआ अलग माकड़ है, हमारे साथ आके बैठ गया. काय बोलणार, मराठी येत नाही महाराष्ट्रात राहून. म्हणजे बाहेर नाही आलाय ना. भाई एक बाहेर आलेला आहे जाळीतून वरती. आपल्याला माहित नाही. हा काहीतरी मास्टर काहीतरी प्लॅन करेल. त्यांचे वेगवेगळे पिंजरे होते. खडा आहे ना.
बीचच आतून पेगविनच बघून आलो आणि चांगला होता एक्सपिरियन्स, असा काही वाईट पण नव्हता. आणि जे मेन अट्रॅक्शन आहे पेगविन आणि जे आधी आम्ही बघितलं टायगर, ते दोन्ही म्हणजे असं बघण्यासारखे का तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा आणि खूप चांगलं आहे. पेगविन तर असं आहे का म्हणजे पूर्ण थंड याच्यात ठेवले आहेत, प्लस त्यांची जी ॲक्टिव्हिटीज ज्या करतायत, पोहतायत वगैरे सगळं चालू आहे, ते बघून खरंच खूप आनंद वाटतो. तर ते अजून काय अच्छा लगा वैसे तो, बहुत अच्छा लगा मेरे को. पेंगुइन से इतना एक्सपेक्टेशंस नहीं था क्योंकि बहुत लोग के रिव्यू मैंने सुने थे, लेकिन बहुत अच्छा था वो पेंगुइन्स का कि उन लोग लाइक पानी में मस्त तैर रहे थे और लाइक मुझे बहुत अच्छा लगा. और सेकेंड मेरे को टाइगर का बहुत अच्छा लगा क्योंकि फर्स्ट टाइम मैंने टाइगर एकदम ऐसा खुले में और इतना फ्रीली देखा था पानी में. आकाश असं वाटलं? भरपूर चांगलं वाटलं. आणि जसे आपण डिस्कवरीवरती पेंग्विन बघायचो सेम तसेच पेंग्विन आहे. डिस्कवरीचा माणूस जरा म्हणजे डिस्कवरी वगैरे जास्त बघतो, त्यामुळे त्याला ते डिस्कवरीचं आठवतं आहे. बट ॲक्च्युअलमध्ये पेंग्विन वगैरे खूप चांगलेच होते, असं काही वाईट नव्हतं. आणि सुयोग याच्यावरती काय बोलणार? नाही नाही, सगळ्यांचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचा. माझं तर चॅनल आहे माहितीच आहे, त्यासाठी जरा डायनामिक सुयोगला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे दोघांचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. आणि हा मागचा कॅमेरामॅन हर्ष, त्याचा पण फर्स्ट टाईम ना रे? फर्स्ट टाईम. आणि नीरजचा पण फर्स्ट टाईम आहे, सगळ्यांचा फर्स्ट टाईम आहे. मग सपोर्ट करा या चॅनलला पण आणि बघा पुढे. नाही, ॲक्च्युअलमध्ये पेंग्विनचं बोलणार होतो, पण ते होऊन जाते प्रमोशन. चॅनल पण कसं आमच्या आधीपासून बनलेलं आहे आणि ते सपोर्ट केलाच पाहिजे. सो त्यामुळे आम्ही सांगतोय डायनामिक सुयोग म्हणून माझी डायनामिक आर्मी सबस्क्राईब करा या चॅनलला पण. आम्ही खाऊवाल्याला सबस्क्राईब करा. चलो आता 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 आम्ही जाणार आहे बिबट्या बघायला, मायना बघायला. असं तर पाहिजे असणार बिबट्या. आता कसं झालं आहे का आम्ही खूप अपेक्षा घेऊन आलेलो. हत्ती नाही आहे, मेन नाही आहे, गेंडा पण नाही, रायनो नाही. आणि हिप्पो ते काय दुसरे आळशी गोड आहे आणि नुसते पाण्यात डुबलेले असं बाहेर निघत नाही, काय नाही, नुसतं हलत असतात. पण ॲक्च्युअलमध्ये हिप्पो पाण्यातच बसतो, जो त्याला काही एवढी आयडिया नाही. आणि अजून म्हणजे कसं आहे ना का आम्ही एक्सपेक्टेशन होत्या का अजून पण खूप प्राणी बघायला मिळतील, तर पण नाही, अजून काही तेवढं हे नाही. बट ठीक आहे, जे मेन अट्रॅक्शन होतं पेंग्विन आणि टायगर जे होते खरंच बघण्यासारखे होते. काय होतं नीरज? पेंग्विन आणि टायगर बघण्यासारखे होते. हां, म्हणजे त्यांचा जो सेटअप केला ना, सेटअप पण खूप छान केला आहे. की पहिल्यांदा मला वाटलं की तिथे ते 2 पेंग्विन आणि टायगर मेंटेन चांगले आहेत. सिल्वर तर नाही दिसला आम्हाला, लायन तर अजून आला नाही. मे बी लोकं सुयोग येऊन गेला तर तो बोलला की क्रोकोडाईलचं पण चांगलं केलं, तर ते पण बघू आम्ही आता जाऊन, तुम्हाला दाखवू. आणि पक्षी पण मेन अट्रॅक्शन पक्षी पण आज बोलत होते की ओपन ठेवल्यात आणि आज छान छान सुंदर पक्षी बघायला भेटतात. म्हणजे पुढे एकंदरीत बघायला गेलं तर अजून आहे मगर आहेत, नवीन आणलेत, नवीन पिंजरा वगैरे बनवला आहे, तो ते बघायला मिळेल. प्लस बिबट्या वगैरे देखील बघायला मिळेल. सो बघूया, स्टे ट्यून. तर गाईज कसं आहे, आता कॅफेटेरियामध्ये बसलेलो झूच्या आणि इथे आम्ही आता टेस्टिंगसाठी आलो आहे. बघूया कसं असेल काय असेल फूड. तर इथे सध्या आम्ही मागवलं आहे, काय मागवलेलं आपण? फ्राईज आणि चीजी फ्राईज आणि पनीर टिक्का पिझ्झा मागवलेला. हे बघा आले आमची ऑर्डर आणि आता खायला तर रेडी आहे. आता बघूया, सगळे खात आहेत. सो कशी टेस्ट असेल काय असेल आपण बघूया. सॉस चांगली होती सिरियस. सॉस किती लागो? सॉस टाकायची गरज आहे? ऊपर डालो की साइड तर ते आता खाण्यात सध्या बिझी आहेत, तर आपण सांगतो पुढचं कसं काय असेल. ऊपर तुला कैसा लगा? अच्छा है, बहुत अच्छा, एक नंबर है. नॉर्मल चांगलं आहे. पण चीज फ्राईज बोललेलो, पण चीज थोडं कमी आहे असं पण बोलू शकतो. तो गाय मत बोल, तो बैल बोल. तर आता पिझ्झा खाल्ला आहे, पण एक्सपेक्टेशनपेक्षा वर्स्ट होता. कारण ते आहेच नाही जे पिझ्झामध्ये म्हणजे जे फील असतं का ते चीज किंवा पनीर. आता पनीर टिक्का पिझ्झा मागवला
बट त्याच्यात जे पनीर आहे ते फक्त बोलतात ना नावासाठी एक पनीर टिक्का पिझ्झा, सो ते नावासाठी आहे. आणि जे चीज वगैरे नॉर्मल म्हणजे दोन्ही सिलेक्ट केलेलं आहे. एकंदरीत सांगणार तर कॅफेला आलात तर मोस्टली तरी काहीतरी असं प्रिफर करा जे चांगलं वाटेल. प्राईस नो डाऊट प्राईस खूप चांगले होते, बट जो पिझ्झा आला आहे मस्त आहे. हे सगळ्यांचे पहिल्या बाईटला जे तोंड झालं आहे ते परत नाही. सॉरी हे बघा इसका क्रस्ट बहुत छोटा सा है और जो पिज़्ज़ा का जो डोर है ना वो थोड़ा फ्लफी होना चाहिए था. वही प्राइस पॉइंट के अकॉर्डिंग मेरे को नहीं लगता जस्टिफाइड है बस. आणि ॲक्च्युअलमध्ये बघायला गेला ना जो आम्ही पिझ्झा घेतलेला ते तोच पिझ्झा हायेस्ट प्राईजला होता इथे. सो विचार केला काहीतरी चांगला काहीतरी स्पेशल असेल. पण त्याच्या टॉपिंगमध्ये बघायला गेलं तर फक्त एक तंदुरी मसाला आहे, एक पीस पनीरचे आहेत आणि एक कांदा, बस नथिंग एल्स. सो विचार करून ट्राय करा, दुसरं काहीच मी बोलणार नाही. थँक्यू. पिझ्झाचं वर्स्ट एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आम्ही आमची जर्नी पुढे कंटिन्यू करतो आहे जू फिरायची. बघा पुढे कंटाळा तर नाही आला आहे एवढा, पण ते पिझ्झाने मूड ऑफ करून टाकला आहे खूप. अरे तो डॉगेज में दिख रहा है. चलो अरे ये सुसर आहे मगर. आमचे कलाकार बघा. हे चल ना उठ ना अभी. 2 hours later. ओके गाईज नमस्कार. आम्ही परत एकदा जोडलेलो आहोत ब्लॉगसोबत. आणि आता आम्ही सध्या आता आलेलो आहे CSTला. आणि CSTवरून आता आम्ही ॲक्वा लाईन पकडतो जी आता नवीनच बनलेली आहे मेट्रो लाईन. व त्याचं खास बात आहे का ती अंडरग्राऊंड आहे पूर्ण ॲक्वा लाईन मेट्रो लाईन 3 ज्याचं आता रिसेंटलीच उद्घाटन झालेलं. आणि आता आम्ही CSTवरून सरळ चाललो आहे चर्चगेटला. तर आपण बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो ते स्टेशन. एक हा ॲक्वा लाईनचा मॅप. पहिल्यांदा बसतो आम्ही मेट्रोमध्ये ॲक्वा लाईनमध्ये. सो बघूया आता काय असेल एक्सपिरियन्स कसा असेल. आम्ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करू सगळं एक्सपिरियन्स. लवकरच सांगतो. ओके सो आता आलेलो आहोत दुसऱ्या लेवलला आलेलो आहोत. आणि ॲक्च्युअलमध्ये स्टेशन खूप मोठं आहे, म्हणजे जे आपले नॉर्मल स्टेशन आहे त्यापेक्षा खूप मोठे आहेत. आपण कोणत्या लेवलला? सेकंड लेवलला आहोत ना आपण. सेकंड लेवलला थर्ड फर्स्ट सबवे पकड़ रहा तो ये सेकंड है. हम लोग एक ही एक्सकलेटर यूज किया ना. हां मतलब सेकंड ये सेकंड लेवलला आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये स्टेशन जे बोलाल ना, हे बघा हे पूर्ण म्हणजे एकदम लांब लचक असं स्टेशन आहे आणि एकदम पॉश आहे, चांगलं आहे. आता अजून एक लेवल खाली जायचे.
अजून एक लेवल खाली जायचे आणि अजून एक लेवल खाली जाऊन त्यानंतर ते मेट्रो स्टेशन. सो बघूया आता, जाऊया खाली. आणि इथे 2 प्लॅटफॉर्म आहेत. ह्या साईडला आहे राईट हँड साईडला ते आरेला जायला. लेफ्ट हँड साईडला ते आहे आपलं कफ परेड. आता चर्चगेटला जायला कफ परेड पकडूया. आरे जेवेलार तर नाही मे बी. 1 मिनिट चेक. कौरी गरम वाफ दिली बाबूनी. ये नाही आहे संपली आजची ट्रिप. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरात लवकर. लाईक शेअर सबस्क्राईब. हो का तू पण बोल. आता आम्ही पकडली आहे बोरिवली गाडी. इन्फॉर्मेशन नाही चाललोय देते, परत. ऑर्डर देऊन बघतो. हां ऑर्डर देऊन संपून टाक. आउटरो देऊन संपू का? हां. अच्छा. तर खूप मोठा ब्लॉग झाला. आम्ही हे 2 पार्टमध्ये टाकू. दोन? डिसाईड करू. ते डिसाईड करू. हां डिसाईड करू कसं आहे. चला धन्यवाद, थँक्यू. आणि सबस्क्राईब करा. शुभ दुपार. सबस्क्राईब करा. पहिला ब्लॉग आहे आणि काढून तू तरी बोल. खूप ब्लॉग आवडला असेल खूप आणि खूप एन्जॉय केलं. खूप काय मजा पण केली. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही खाऊ या चॅनलला. फर्स्ट व्हिडिओ आहे सो प्लीज जरा सपोर्ट दाखवा म्हणजे नवीन व्हिडिओज अजून आम्ही आणू शकतो. धन्यवाद. चलो बाय.